आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावलेली आहे। चौगाव परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले, मात्र नदी नाले ओढे अजूनही कोरडे असल्यामुळे पाणी टंचाई मात्र कायम आहे। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं भात शेती चांगलीच बहरली होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यानं भात पिकावर करपा तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांमध्ये मोठी तेजी आली होती। ऑगस्टच्या वायद्यांची मुदत आता संपणार आहे। जागतिक कापूस उत्पादन यंदा घटणार आहे आणि त्यातच सणांमुळे कापसाला मागणी वाढते, त्यामुळे कापूस भाव तेजीत राहण्याचा अंदाज आहे। सणांमुळे डाळीला चांगली मागणी आहे आणि त्यामुळे तुरीच्या भावाला आधार मिळतोय। महाराष्ट्र आणि कर्नाटकात पावसाचा पडत असलेला खंड आणि तुरीचा तुटवडा यामुळे तुरीच्या भावात 2 दिवसांमध्ये पुन्हा वाढ दिसते। तुरीला सध्या 10,000 ते 11,000चा भाव मिळतोय। देशात सध्या केळीचा तुटवडा जाणवतोय, त्यातच श्रावणामुळे केळीला मोठी मागणी आहे। राज्यातील बाजारात केळीला सरासरी 1,500 ते 2,200 रुपयांचा भाव मिळतोय। केळीची उपलब्धता कमी आणि मागणी जास्त असं समीकरण दिसत असल्यानं केळीच्या भावाला आधार कायम राहू शकतो असा अंदाज आहे। सणांमुळे देशातील बाजारात सध्या हरभरा भाव चांगलेच वाढलेत। हरभऱ्याच्या दरात मागील 2 महिन्यांमध्ये क्विंटल मागे 1,000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। शेतकऱ्यांना जूनपर्यंत हरभरा 4,800 रुपयांपेक्षा कमी भावातच विकावा लागला होता, पण 2 महिन्यांनंतर हाच हरभरा आता 6,000 पोहोचलाय। त्यातच सध्या बाजारातील आवक खूप कमी आहे। सणांसाठी हरभऱ्याला मागणी देखील चांगलीच वाढली आहे। देशातील सोयाबीन पिकाला दुष्काळाचा मोठा फटका बसतोय। सध्या सोयाबीन फुलं आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहेत, मात्र पाऊस नसल्यानं उत्पादकतेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे यंदा उत्पादन घटेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमधील सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल दुमे यांचं निलंबन रद्द करण्यात आलेलं आहे। विवाहितेच्या घरात घुसून विनयभंग करून धिंगाणा घातल्याचा आरोप विशाल दुमेंवर आहे, तर न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला होता, पण शासनाकडून मात्र त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं होतं। आमदार रोहित पवारांनी पालकमंत्री दुष्काळी भागात फिरकले नसल्याची टीका केली होती, त्यावर आमदार जयकुमार गोरे यांनी उत्तर दिलंय। रोहित पवार आणि शरद पवार यांनी दुष्काळ राहावा म्हणून प्रयत्न केले, त्यामुळे ज्यांनी या भागात कायम दुष्काळ राहावा अशी व्यवस्था केली त्यांनी दुष्काळाबद्दल बोलणं हास्यास्पद आहे, अशी घणाघाती टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथील गौताळा अभयारण्यातून अवैधरित्या वाहतूक सुरू असून या अवजड वाहनांमुळे एका तरुणाचा बळी गेलाय। खरं तर या घाटातून अवजड वाहनांना बंदी आहे, मात्र तरी देखील वाहतूक होत असल्यानं वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय। दक्षिण आफ्रिकेतील सगळ्यात मोठं शहर असलेल्या जोहान्सबर्ग इथे एका 5 मजली इमारतीला आग लागली। या भीषण आगीमध्ये जवळपास 73 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 52 जण गंभीर जखमी झालेत। या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात भाजपचे कॉल सेंटर सुरू करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहेत। गृहमंत्री अमित शहा आज या कार्यशाळेचं उद्घाटन करणार आहेत। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाच्या सर्व राज्यातील आयटी सेलचे नेते या बैठकीला उपस्थित असतील। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये लोगो लॉन्च करण्यात येणार आहे, तसंच आघाडीचा संयोजक ठरणार असून निवडणूक रणनीतीवर देखील चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे। इंडिया बैठकीसाठी मुंबईमध्ये आलेल्या राहुल गांधी यांचा रोड शो करण्यासाठी मुंबई काँग्रेसनं परवानगी मागितलेली आहे। माहीम स्टेशन ते टिळक भवन असा रोड शो करण्याचा राहुल गांधी यांचा विचार आहे। अद्याप याबाबत परवानगी मिळालेली नाही। महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। वरळीतील नेस्को सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात होणार असून विभागवार या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकांमधून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। एनडीए संदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असून त्याकडे दुर्लक्ष करा असे निर्देश देखील देण्यात आले। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या पुण्यातील कार्यक्रमांना वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी, समता परिषद आणि संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी विरोध केलेला आहे। येत्या 2 आणि 3 सप्टेंबरला पुण्यातील हडपसर भागात भिडे यांचे कार्यक्रम होणार आहेत, तर भिडे हे महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत असून त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी त्यांनी केलेली आहे।
ऑगस्ट महिन्यात ओढ दिल्यानंतर सप्टेंबर देखील कोरडा जाणार अशी भीती व्यक्त केली जात असतानाच हवामान खात्यानं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यासह मध्यात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवलेली आहे आणि त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला किंचित का होईना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होतोय। यावर्षी देशभर अन्नधान्य आणि कडधान्यांची पेरणी योग्य प्रकारे झालेली नाहीये आणि मागणीच्या तुलनेमध्ये आवक होत नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये प्रचंड वाढ होऊ लागली आहे। किरकोळ बाजारात तूर डाळ 160 ते 200 रुपये किलोनं विकली जात असून मूग डाळ आणि उडीद डाळीनं देखील 1.5 शतक पूर्ण केलेलं आहे। सप्टेंबरमध्ये देखील कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये खरीप हंगाम धोक्यात आलाय। दमदार पाऊस न झाल्यास प्रमुख पिकांचं उत्पादन घटण्याची भीती आहे। चांगला पाऊस न झाल्यास देशात धान, ऊस, डाळी, तेल, मूग आणि कापूस तसंच सोयाबीन सारख्या महत्त्वाच्या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वमालकीच्या जमिनींवरील इमारतींच्या पुनर्विकासावर देखरेख ठेवली जात नसल्याबाबत उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केलेली आहे। तसंच या इमारतींच्या पुनर्विकासावर देखरेख ठेवण्याबाबत परिपत्रक काढण्याचे किंवा नियमावली तयार करण्याचे आदेश न्यायालयानं महानगरपालिका प्रशासनाला दिलेले आहेत। राज्यातील आरोग्य सेवांचं बळकटीकरण करतानाच काही अभिनव योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागानं ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी आदी अनेक मुद्द्यांवर आरोग्य विभागातील वरिष्ठ डॉक्टरांची पथकं आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि राजस्थान या 4 राज्यात पाठवण्यात आली होती आणि या समितीनं तामिळनाडूतील पायाभूत आरोग्य सुविधा तंत्रज्ञानाचा समन्वय, माता बाल आरोग्य, साथीच्या आजारांचं नियंत्रण याचाही आढावा घेतलाय। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक आज दुपारी 12 ते 2 या दरम्यान पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे। लोणावळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर गॅन्ट्री बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे या वेळेमध्ये पुण्याच्या दिशेनं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय MSRDCनं घेतलेला आहे। पावसाळा हंगामात बंद असलेली बोटसेवा प्रवाशांच्या सेवेमध्ये पुन्हा दाखल होते। बोटसेवा सुरू होणार असल्यानं अलिबागमध्ये पुन्हा पर्यटन बहरण्यास सुरुवात होणार आहे। पावसाळा हंगाम सुरू होण्यापूर्वी जून महिन्यापासून मांडवा ते गेटवे ही प्रवासी जलवाहतूक सेवा बंद केली जाते आणि त्यामुळे प्रवाशांना रस्तेमार्गे प्रवास करावा लागतो। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नवापूर तालुक्यातील खतांच्या पुरवठ्यावरून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणुकीवरून सदस्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली। नवापूर तालुक्यातील खत विक्रेते हे लिंकिंगचा आधार घेत शेतकऱ्यांना युरियासोबत अन्य निविष्ठा घेण्याची सक्ती करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि स्थायी समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील खत विक्रेत्यांवर धाडी टाकून कारवाईची मागणी केली आहे। ऑगस्टमध्ये मुंबईतील 10,443 घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला यातून मुद्रांक शुल्काच्या रूपात 773 कोटी रुपये महसूल मिळालेला आहे आणि मागील काही महिन्यांपासून मुंबईतील घर विक्री स्थिर आहे। साधारण 9,000 ते 13,000 या दरम्यान घरांची विक्री होत असून आता सणासुदीच्या काळात दसरा आणि दिवाळीमध्ये घरांच्या विक्रीमध्ये वाढ होईल अशी आशा बांधकाम उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। गणेश मंडळांना महावितरणाकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीज जोडणीची सुविधा उपलब्ध केली जाते आणि या जोडणीसाठी घरगुती वीजदार आकारण्यात येणार आहेत। तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घेत अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा असं आवाहन महावितरणानं केलेलं आहे। गणरायाचं आगमन होण्यापूर्वीच त्याच्या मार्गातील ओव्हरहेड वायर आणि झाडांच्या फांद्यांचे अडथळे दूर व्हावेत यासाठी समितीनं ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात सर्वेक्षण केलेलं आहे। यावेळी वायर आणि फांद्यांकडे लक्ष वेधण्यात आलेलं आहे। सर्व उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महापालिका, पोलीस यंत्रणा, वाहतूक विभाग तसंच MSEB आदी सर्व यंत्रणांच्या समन्वयानं नियमांचं पालन व्हावं असे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेले आहेत। परळ वर्कशॉप आणि करी रोडमधील गणसंकुल कार्यशाळांमधून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती शनिवार आणि रविवारी मुंबई आणि मुंबई बाहेर जात असतात। यावेळी भाविकांची मोठी गर्दी होते आणि वाहतूक कोंडी देखील होत असते। त्याच पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी परळमधील गौरी शंकर ते लालबाग जवळील चिंचपोकळी परिसरापर्यंत वाहतूक एकमार्गी करा, त्यामुळे आगमन मिरवणुकीसाठी भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी होणार नाही अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडे केलेली आहे। वातावरणातील उष्मा वाढल्यानं वाशीतील APMC फळ बाजारात सीताफळाची आवक वाढलेली आहे। पावसानं दडी मारल्यानं सीताफळाला पुरेसं पाणी मिळत नसून उष्णतेमुळे सीताफळ लवकर पिकतायत, मात्र त्यामध्ये त्याची वाढ खुंटते। त्यामुळे APMC बाजारात 90% आकारानं लहान तर 10% मोठ्या आकाराची सीताफळं दाखल होत आहेत। त्यामुळे दर्जात्मक उत्पादनासाठी पावसाची प्रतीक्षा केली जाते। कळवा रुग्णालयाच्या आवारात 12 मजली वैद्यकीय महाविद्यालय उभारलं जाणार आहे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक रुपयाचा सुयोग्य पद्धतीनं वापर करून विशिष्ट कालमर्यादेत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिले।
यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.